आता विचारलं तर तुम्ही असंच बोलता नुसतं आडमुटपणा. नाही खरं सांगतो मला ते लयच हा तुम्ही चांगला माणूस विचारतो आणि एक सांगू का कपडे घ्यायला विचारलं ना कुठलं घ्यायचंय घे कोणतं पण कोणी आपल्या सोबत असलं तर त्याचं आपण घेत नाही का विचारत नाही का? मला नॉलेज मला नाही. कळत नाही मला नॉलेज नाही खायचं कळतं का मग फक्त मग खायचं म्हणून सांगतो की हे घे. बाळासाठी बी ह्या कलर घेऊ का घे कुठला पण हे घेऊ का घे कुठलं पण मला लय असं राग येतं माणूस कन्फ्युजन असतं म्हणून दुसऱ्यांना विचारत स्वतः घेताना मग कसं विचारतात मला. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं प्रीती आणि स्वप्नील या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी ना कॉर्ड सेट घेतले, ते तुम्हाला मी दाखवते की कशा आहेत कशा नाही ते दाखवते. मग द्याव घालून पहिले असं दाखवते नंतर मग घालून दाखवते. एकदम भारी कम्फर्टेबल आहे त्याचा पावसाळ्यासाठी. हे बघा ह्याचं वरचं हे आणि थंडी उन्हाळ्यामध्ये नाही घालू शकत, थंडीसाठी एकदम फुल हँडचे आहे बघा, फुल हँडचे. मी ऑफलाईन घेतले तर ऑनलाईन नाही घेतले हे. आणि याचे टॉप एवढे आणि खालती पॅन्ट हे बघा, पॅन्ट पण छान आहे, बाहेर पण घालू शकतो, बाहेर वेअर करायला. हे बघा पॅन्टची लेंथ पण छान आहे आणि कम्फर्टेबल आहे, असं स्ट्रेचेबल आहे, म्हणजे अशी हे नाहीये, एकदम भारी आहे. हे बघा खालतून ग्रिप पण आहे, कारण पावसाळ्यामध्ये ते भिजतं ना, मग अशी फोल्ड बी करता येते, अशी वर पण करता येईल. तर मी घालून दाखवते. आता थंडी वाढते ना पावसाळ्यामुळे, म्हणून मी दोन घेतले सोबत एकत्र. तर मी ते दुसरा पण दाखवते. त्याच्यापेक्षा दुसरा फुल आहे, तो हाफ आहे, हा फुल आहे. हे बघा याचे पण हात फुल हँड आहे आणि याची लेंथ पण जास्त आहे टॉपची. हे बघा बघू शकता. हो आणि हँड पण बरोबर आहे, असं कम्फर्टेबल आहे. आणि याचा फॅब्रिक छान आहे त्याच्यापेक्षा, त्याचा जाड आहे ना, असं सॉफ्ट आहे याचा. याची पॅन्ट दाखवते. हे बघ पॅन्टला खिशे पण आहे. हा थोडा लूज आहे का ग? हा याची पॅन्ट लूज आहे, प्लाझो टाईप आहे. प्लाझो मध्ये त्याला ग्रीप होते आणि याला लूज आहे. पावसाळ्यामध्ये ते बरे पडतील, कारण की असं वर्क करतात. आणि हे ना असे प्लाझो मधून आहे. हे बघा छान आहे ना. हे बघा असं आहे. आणि पण ना म्हणजे सामान मोबाईल वगैरे ठेवलं बघा, एवढं मोठं दोन खिशे आहेत. हे बघ दोन्ही साईडला पण. आणि फुल हँड आहे आणि फुल पॅन्ट आहे, म्हणजे की थंडीसाठी हे नको जास्ती. घालून दाखवते मग. पहिले तो वाला घालते. हे बघा कसं वाटतं बघा, हात पण एवढे फुल आहेत आणि पॅन्टला पण हे असं छान आहे, असं वर पण करता येतं. मी वरतीच थोडंसं केलं, मला लेंथ थोडी हे होते. पाठीमागून बघा एकदम छान वाटतंय ना, कसं बरोबर वाटतंय ना. बघ किती, आणि एकदम कम्फर्टेबल आहे. गरम होतंय बाहेर पण, असं म्हणजे गाडीवर वगैरे घालू शकतो. आणि ह्याला पण एक खिशे, पॉकेट खिसे बघ. आणि याचे असे, आणि हे याचा गळा पण इथपर्यंत गोल आहे, असं फुल हँड आहे, फुल पॅन्ट आहे. याची लेंथ थोडीशी कमी वाटते, पण ठीक आहे ना, अशी जास्त शॉर्ट नाही ना, बरोबर आहे ना. त्याच्या झाकण ठेवते. हा ठीक, दुसरं दाखव. तर दाखवते दुसरा. तर मंडळी हा चेंज करते आता, तो घालते. मग दोन्ही मधला कुठला आवडला ते कमेंट करून सांगा. मंडळी व्हिडिओ शूट करत होते, लाईटच गेली, पण तरी पण व्हिडिओ शूट करते. हे बघा हे ते त्याला ग्रीप आहे आणि हा प्लाझो आहे, प्लाझो मध्ये हे पण कम्फर्टेबल आहे, चांगलं आहे. आणि ह्याची लेंथ जास्ती आहे टॉप शर्टची, इथपर्यंत आहे. हँड पण आहे, मला थोडस ह्याची हे होते, मोठा होते थोडा. तो बरोबर एकदम फिटिंग आलाय, हा थोडा लूज होते ना. हा थोडा लूज होते. बॅक साईडला बघा, हा पण असा लूज बरा आहे. हा ना, तो छान नाही दिसत का मग? तो छान दिसतो, हा पण छान दिसतो, दोन्ही छान, मला दोन्ही आवडले. हे बघा आणि छान आहे ना, असं म्हणजे ते प्लाझो ते वेगळं वेगळं म्हणजे कॉट सेट असं सेम छान वाटतं. आम्ही त्या दिवशी घेतले मार्केटला गेले तर. बघा हा 400चा आहे, हा 400चा आहे आणि तो 500चा आहे. त्याचा कपडा जाड आहे ना, तो 500चा आहे. चांगलं आहे. आणि ते अजून काही घेतलं मला लागले, पॅन्टी घेतल्यात आणि कुर्त्या घेतल्यात दोन. ते दाखवून ते पण दाखव. हा ठीक आहे. मग ह्याच्यातला कुठला आवडला, ह्या दोन्ही मधला ते कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठला आवडला? मला तर तो आवडला. हा नाही आवडला, हा पण आवडला. हा छान नाही दिसत काय? हा पण छान दिसतोय.
तुम्हाला असेच आवडतात ना, तुम्ही मला हा. एकदा बोललेले आठवते का? हा हा असे असेच आवडतात म्हणून मी मला, तुमचं- दोन्ही आवडतात मला, दोन्ही आवडतात कलर. तुझ्या दोन्ही चांगले दिसतात. चांगलं डिझाईन आहे ना. हा. मला वाटतं हे थोडा लूज होते असं मला वाटतंय. नाही उलट चांगलं आहे, दोन्ही चांगले आहेत ते. चांगलं आहे ना. हा ठीक आहे, मग ते पॅन्टीन ते घालून दाखवते. आली लाईट लाईट आली की हा. लगेच क्लिअर दिसते. क्लिअर दिसते ना. हा. हा, मग ते परत दाखवा असं परत बघा. ठीक आहे, दाखवून ते पण कपडे कोणते आणले ते. घालून दाखवते काय, दाखवते नंतर घालून काय. पावसाळ्यामध्ये जीन्स सुकत नाही, बाहेर घालायला हे एकदम भारी आहेत. इथे असं एकदम छान होतात. हे बघा अशा आहेत या. वाळतात का लवकर पण? ह्या सुकतात, जीन्स नाही सुकत ना, म्हणून तर ह्या घेतल्यात. हे बघा एकदम भारी. शॉर्ट कुर्त्यावर तुम्ही घालू शकता, टी शर्ट वर पण घालू शकता, क्रॉप टॉप वर पण घालू शकता. मी 2 घेतलेत. हे बघ सेमच आहेत, फक्त कलर चेंज आहे. कितीला घेतली? हे हा 200 ला. 200 ला? चांगलं आहे का? छान आहे ना, आणि कपडा पण छान आहे. आणि घातल्यावर तिथं सांगूला किती सांगत होते आपल्याला त्या दिवशी? 1300. कुठलं? कुठं? त्या 300 400 ते लय हा, चांगलं हा, होतं का? ते लय घाण होते. हा हा तेच म्हणतो म्हणून तर मी हे बोलत होते घे घे, मी म्हणलं नको. 400 का 300 बोलत होते एका पॅन्टीचे. हे 200 ला बघा. आणि हे मला आणि याला पण खिशे आहेत. आणि एकदम ऑफिस सारखं फिलिंग येते, म्हणजे घातल्यावर एकदम छान वाटते. बरोबर. आणि छान आहेत बरं, कम्फर्टेबल आहे. पावसासाठी ना इझी आहे, कारण की जीन्स सुकत नाही. जीन्सने मग इरिटेट होते सुकलं नसल्यावर. आणि हे ना एकदम छान आहेत, सुकतात बी पटकन. आणि ह्याच्यासोबत ही मॅचिंग कुर्ती आणि ह्याची आहे दुसरी. एक तर का घातली वाटतं काल घातलेली मी, ती धुतली आहे, पण ती बी छान आहे. हे बघा, ही मला जास्त आवडली. तुम्ही म्हंटले का पावसाळ्याचे शॉपिंग केली? चांगले आहेत. हा पण चांगला आहे, तो पण चांगला आहे. ते तुम्हाला- काळावाला जास्त आवडला मला. कळावलं कुठं? तो हा ड्रेस का? हे ना आवडली कुर्ती? आवडली, ही पण आवडली. छोटी मोठी होती असं वाटायला तुला? नाही बरोबर आहे ते घातल्यावर. मी व्हिडिओ काढीन ना नंतर, आता घालत नाही. बरं ठीक आहे. आता मला काम दुसरं करायचं. तुम्हाला कोणतं आवडलं ड्रेस? मला इथे दोन्ही तिन्ही आवडले. हे नाही आवडलं मला, हे 2 शर्ट. हे नाही आवडलं. हा ते नाही आवडलं. हे अंगातलं आणि ते काळं ते आवडलं. हे पॅन्टी? ते पॅन्टही आवडले मला घालायची, आता मलाच देते घालायला पॅन्ट. आता विचारलं तर तुम्ही असंच बोलता, नुसतं आडमुटपणा. नाही खरं सांगतो, मला दे. हा ना. आडमुठपणा मला खरं द्या, बरसात येतं मला घालायला येतात ना. लय छान, तुम्ही चांगला माणूस विचारतो. आणि एक सांगू का, कपडे घ्यायला विचारलं ना, कुठलं घ्यायचंय, घे कोणतं पण, घे कोणतं पण. कोणी आपल्या सोबत असलं तर त्याचं आपण घेत नाही का, विचारत नाही का? मला नॉलेज मला नाही. कळत नाही, मला नॉलेज नाही. खायचं कळतं का मग फक्त? मग खायचं म्हणून सांगतो की हे घे. बाळासाठी बी ह्या कलर घेऊ का? घे कुठलं पण. हे घेऊ का? घे कुठलं पण. मला लय असं राग येतं. माणूस कन्फ्युजन असतं म्हणून दुसऱ्यांना विचारत. स्वतः घेताना मग कसं विचारतात मला? मला एक कलर कळत नाही म्हणून मी तुला विचारतो. मी तर लय नॉलेज आहे मला तर. तू कपड्याचं काम मी छान करते कपडे. छान करते कपडे. काम केलं म्हणजे काय कपड्यांची. यार मला हा लय आवडला यार खरंच. हा ठीक आहे चालेल. अजून 4 घेऊ का? नाही 2 घे. किडनी आहे मग एक इकायला, कोणी असं डोनेट हे करायला तर घेऊन. हा का? हा चालेल. मजाक करते, मजाक मी कळत नाही यार तुम्हाला. नाही मी पण मजाक मध्ये नाही, मी सिरियस सांगतो. तुला घ्यायचंच घे पण नाही ना, 500 रुपयासाठी कुठून विकू काय? बघ बाबा आता काय नको बाबा, जाऊ दे. मग मी माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर घेईन. मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, खरं खरं सांगते हा, का मला काय घ्यायचं असेल ना, तर मी आधी प्लॅनिंग करून ठेवते की मी हे घेणार लाडक्या बहिणीचे पैसे आले, हे घेणार लाडक्या बहिणीचे पैसे आले, पण घेत नाही मी. ते माझे पैसे असेच जातात कसे आहे ना. लाडक्या बहिणीचा 1 रुपया देत नाही, चालली शहाणे पुरा करायला मी लाडक्या तुम्हाला देते, मी म्हणलं का मी तुम्हाला देते, पण माझे असेच जातात, मी खर्चवते. हा तुम्हाला शॉपिंग करून दिली का त्या दिवशी? तर काय कुठं बोलता? काय करून दिली? कपडे घेऊन दिले की? काय घेऊन दिली? काय घेऊन दिली? 149 149 2 टी शर्ट. आणि हे मी तुमच्या कपडे मी कसं करते सांगू, यांना थोडंसं देते, वसूल करून घेते. मी हे घेतले मग त्यांच्याकडनं. ठीक आहे म्हणलं, "बाई, मला नाही देत." चालेल. पण यार खरं मला हे लय आवडलं, छान दिसते ना. तर मंडळी आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला कुठला ड्रेस आवडला ते कमेंट करून सांगा. आणि भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.